नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला आणि महत्त्वाची बातमी आपण इथे पाहूयात। तर डोक्यात गोळी का मारली एन्काउंटर प्रकरणावरून हायकोर्टाने हा सवाल केला आहे। याला एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते असं अक्षय शिंदे एन्काउंटरवरून कोर्टाने सवाल केले। एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा असे आदेशही कोर्टाने दिलेत। तसंच एन्काउंटर प्रकरणामधील पोलिसांचे CDR हायकोर्टाने मागून घेतले आहे। दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी आता 3 ऑक्टोबरला होणार आहे। डोक्यात गोळी का मारली, कोर्टाचा प्रश्न। पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर, कोर्टाची विचारणा। कोर्टाने सवाल केला, पिस्तूल की रिव्हॉल्वर मधून गोळी मारली। आरोपीला काबू करायला हवं होतं, गोळी का मारली। 4 पोलीस एका आरोपीला काबू करू शकत नव्हते का, असा सवाल कोर्टाने केला। आरोपीने पिस्तूलचं लॉक ओपन करून राऊंड फायर केले का, असा सवालही कोर्टाने केला। पोलिसांची पिस्तूल अनलॉक होती का, याबाबत देखील हायकोर्टाने विचारणा केली। सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही असं निरीक्षण देखील कोर्टाने नमूद केलं। याला एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते असं कोर्टाने म्हटलं। 3 गोळ्या मारल्या, 1 लागली तर 2 गोळ्या कुठे आहेत असा प्रश्न देखील कोर्टाने विचारला। जप्त केलेलं हत्यार कुठे आहे असा प्रश्नही कोर्टाने विचारला। ही गोळी जवळून मारली गेली असं निरीक्षण देखील शवविच्छेदन अहवाल बघून कोर्टाने नोंदवलं। फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील असा इशाराही कोर्टाने दिला। दरम्यान कोर्टामध्ये दोन्ही बाजूकडून नेमका काय युक्तिवाद झाला ते आपण पाहूया। अक्षयच्या वकिलांचा युक्तिवाद। अक्षय शिंदेला कारागृहात नेताना तसाच घटनेच्या वेळी नेतानाचं CCTV सुरक्षित ठेवावे। अक्षय पळून जाण्याच्या स्थितीत नव्हता, तसंच बंदूक हिसकावून घेण्याची त्याची शारीरिक क्षमता नव्हती। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या करण्यात आली। न्यायालयाने समिती गठीत करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अक्षयच्या वकिलांची मागणी। सरकारी वकिलांचा युक्तिवाद। या प्रकरणाचा तपास राज्य CID कडे, त्याची स्वतंत्र चौकशी सुरू झाली। आरोपीच्या पत्नीनं बोईसर येथे दिलेल्या तक्रारीनुसार तिथे गुन्हा नोंदवला होता। त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्यात आलं। कोर्टाच्या परवानगीने या प्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कस्टडी ठाणे क्राईम ब्रांचला दिली होती। त्यासाठीच त्याला नेलं जात होतं। त्या दरम्यान आरोपी शांत बसला होता। तो अचानक आक्रमक होईल अशी काही लक्षणं नव्हती, सरकारी वकिलांची माहिती। पुढची जी हिअरिंग आहे ती 3 ऑक्टोबरला आहे। 3 ऑक्टोबरला आहे ती हिअरिंग। काय होईल त्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतंय की त्या हिअरिंगच्या आधीच सरकार याच्यामध्ये गुन्हा दाखल करून, कारण की सरकारकडे उत्तरच नाहीयेत। हा क्लिअर क्लोड बेडेड मर्डर आहे। रेकॉर्डवरून दिसतंय की 4 पोलीसवाल्यांच्या गराड्यामध्ये तो एक व्यक्ती काढून फायर करू शकत नाही। इट्स नॉट पॉसिबल। ज्या ठिकाणी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तिथे आणखी एक एन्काउंटर झाला होता। हा संजय शिंदे नावाच्याच माणसाने केलेला होता। ती सुनसान जागा आहे, बरोबर त्याच वेळेस संध्याकाळी आरोपीला न्यायचं त्याच जागेवर झाला होता। त्याच जागेवर ती जागा एन्काउंटरसाठी तीच जागा निवडली जाते असं आमचं मत आहे। पिस्तूलला एक लॉक, त्या पिस्तूलला एक हुक असतं आणि हुक ते बांधून ठेवण्यात येतं। असे कोणी एकदम ओढून ते बंदूक घेऊ शकत नाही। त्यांनी व्यवस्थित ट्रेनिंग घेतलं आहे। त्या ट्रेनिंग घेतल्यालाच हे सर्व व्यवस्थित या पद्धतीनं सर्व कुणाची पिस्तूल हिसकून कुणावर फायरिंग करता येतं। पण हा सगळा बनाव त्या निमित्ताने इथे दाखवण्यात आला असं दिसतं। असे एन्काउंटर झाले तर विकृतांमध्ये दहशत निर्माण होईल असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे। बलात्कार करण्याचा विचार करण्याचीही कुणाची हिंमत होणार नाही असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय। देखो, विपक्ष को कुछ भी बोलने दो, मैं एज अ महिला बोल रही हूँ। मैं महाराष्ट्र की महिला को रिप्रेजेंट करती हूँ। आज हर एक महिला खुश है और मैं तो ऐसे बोलती हूँ कि ऐसे एनकाउंटर्स अगर और हो गए तो पुरुष जो है, जो रेपिस्ट है, जो मेंटालिटी है, उनमें दहशत हो जाएगी कि नहीं, हम ऐसा नहीं कर सकते, इधर इमीडिएटली हमको न्याय मिलेगा। नागपुरात काल एक बाजार बुणगा आम्हाला संपवण्याची भाषा करून गेला। अमित शहांच्या नागपूर दौऱ्यावरून ठाकरेंनी निशाणा साधला। हिम्मत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते बघून घेऊ असं ठाकरेंनी म्हटलं। तर हिंदुत्व सोडून ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतलंच आहे अशी टीका बावनकुळेंनी केली। लाचारीमुळे लोक सोडून चालले, ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं असा पलटवार बावनकुळे यांनी केलाय।
शब्द मी मुद्दामून वापरतोय. कोणतं तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल, मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा. आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा. हिंमत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो. हिंदुत्वापासून दूरून उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतलाय. त्यांना कटोरा घेऊन फिरावं लागताय काँग्रेसच्या दारादारामध्ये, मला मुख्यमंत्री करा. पवार साहेबाकडे फिरावं लागतंय, मला मुख्यमंत्री करा. त्या लाचारीमुळे लोक सोडून चालले आहे. मला वाटतं तर आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. माणसाला कोणीच संपवत नाही, आपण स्वतःच संपतात. त्यांचा पक्ष आहे, पक्षाचं काम त्यांना करावं लागेल. आणि इथली परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने खरंच वाईट आहे. त्यांना प्रयत्न फार करावे लागतील असं दिसतंय. त्यामुळे ते त्या पद्धतीने काम करणारच. अमित शहा सारखे संघटन कौशल्य असलेले आमचं एक मोठं ऊर्जास्त्र आहे. आणि अमित भाईच्या जेव्हा प्रवासामध्ये आमची संघटन शक्ती अजून जोरात कामात लागतं. त्यांची भीती जयंत पाटलाला वाटतं, याची भीती काँग्रेसला वाटतं. जेवढा वेळा अमित भाई येतात तेवढा दिवसाकरता यांची घाबरगुंडी उडतं. आणि त्यामुळे यांना झोप लागत नाही 2-2, 3-3 दिवस. निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी शहा महाराष्ट्रामध्ये येतात असं संजय राऊतांनी म्हटलं. मतमोजणीच्या वेळी आमच्या बाजूने रहा असा दम शहांनी अधिकाऱ्यांना दिलेला आहे असं राऊत म्हणाले. तर शहांचा मुलगा जरी महाराष्ट्रामध्ये आला तरी शिंदे स्वागताला जातील अशी टीका राऊतांनी शिंदेंवर केली आहे. मंत्री येणार म्हणजे काय करणार? आढावा बैठक हा फार्स आहे. येणार आणि इकडले जे कलेक्टर्स अधिकारी आहेत त्यांना दम देणार. निवडणुकीमध्ये आमच्या बाजूने राहा मतदानाची मोजणी करताना. याच्या पलीकडे हे आढावा नसतील. जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात. हा गेल्या 10 वर्षातला देशाचा अनुभव आहे. लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे, म्हणून ते सत्तेवर आले. तू पहिलं 1540च्या चौकात जाऊन पहिलं उभं राहून दाखव आणि मग दुसऱ्यांना सल्ले देत बस. आणि उद्या सकाळची पत्रकार परिषद तिथे घेऊन दाखव. बघ मागून चपला येत नाहीत का तुझ्यावर. अमित शहाजी जेव्हा भारतामध्ये यायचे तेव्हा ह्यांचा मालक सर्वात पुढे गुच्छ द्यायला असायचा. तेव्हा हे लोकांना गुदगुद्या व्हायच्या, तेव्हा हे लोकांना उत्साह वाटायचा. म्हणून आता अमित भाईंवर टीका करण्यापेक्षा जरा जुने दिवस आठव आणि मगच आपला थोबाड उघड. अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतील असे राजकीय संकेत मिळत आहेत. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अजित पवार यांच्या संदर्भात मोठा दावा केलाय. जे महायुतीमधून बाहेर पडतील ते आमच्या महाशक्तीमध्ये येतील असं बच्चू कडू म्हणाले. खरं आहे ना, खोटं काय? विधानसभेत मुंडे आहे, धनंजय मुंडे. अजितदादा जर राहिले तर, अजितदादा नाही गेले तर मग त्यांची जागा खाली आहे. आता बऱ्यापैकी असं वाटतं चित्र सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बराच फुटफाट होईल. हा, त्याचीच आमची महाशक्ती तयार होईल. नाही ते आम्ही सांगू नाही शकत. ते तर आमचं सर्व सुकाणू समिती ठरेल, कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं ते. महायुतीमध्ये अजितदादांचा काटा काढला जाईल असं संजय राऊत म्हणाले. आधी अजितदादांचा आणि मग शिंदेंचाही पद्धतशीरपणे काटा काढला जाईल असं संजय राऊत म्हणाले. दाढीच्या केसाने शिंदे गटाच्या 40 जणांचे गळे कापले जातील असं राऊत म्हणाले. तर वापरा आणि फेकामध्ये उद्धव ठाकरेंची PhD आहे असा पलटवार यावर नितेश राणे यांनी केलाय. भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे, वापरा आणि फेका, त्याची आता सुरुवात झाली. सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतीने काढला जाईल की कधी गळे कापले मग ते शिंद्यांच्याच दाढीने कापले जातील. कोणी वापरला आणि कोणी फेकला अजितदादांना, हे कधी अजितदादांच्याच तोंडी ऐकलं संजय राजाराम राऊतनी तर बरं कळेल. आणि वापरा आणि फेकामध्ये PhD हे तुझ्या मालकांनी उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब, सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य राजसाहेब ठाकरे, सन्मान्य गणेश नाईकजी, या सगळ्यांना वापरलं आणि फेकलंच ना तुझ्या मालकाने. भाजपचे नेते पद्माकर वळवी मुख्यमंत्री शिंदेंवर त्यांनी बोचरी टीका केली आहे. नंदुरबारमध्ये आदिवासी समाज आक्रमक झालाय. तर पद्माकर वळवींना आपली लायकी ओळखून त्यांनी बोलावं
असा पलटवार मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय. जर सरकारने धनगरच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतला, आदिवासींच्या योजना देण्यासाठी काही GR काढला, तर आमदारांनी राजीनामा देण्याच्या बरोबर पेक्षा या एकनाथ शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करू नका म्हणजे झालं. आणि एकनाथ शिंदे तर इतका बेरड मुख्यमंत्री आहे, इतका नालायक मुख्यमंत्री आहे, जसं रस्ते वाटतो फुलं वाटतो तसे आदिवासी सवलती वाटायचे आहेत काय? हे बघा, त्यांचा आदिवासी नेता म्हणून काही त्यांच्या स्वतःच्या भूमिका असतील, पण त्यांनी आपली लायकी ओळखून कोणावरही टीका करावी. आणि जर ते असं बोलत असतील तर आमचाही माणूस त्यांना उत्तर द्यायला सक्षम राहतील. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी 9व्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं. मराठा समाजासमोर मनोज जरांगे यांनी पाणी पिऊन उपोषण सोडलेलं आहे. आरक्षण न दिल्यास बोंबलू नका, उमेदवार का पडले म्हणून, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. तरोज मरे त्याला कोण रडे, हिंमत असेल तर 288 जागा लढा, असं आव्हान यावर छगन भुजबळ यांनी जरांगे यांना दिलंय. जाताना त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये हे त्यांना जाहीरपणाने सांगतो. जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या तर माया नावानं बोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही. तुम्हाला संधी आहे माझा समाज मोठा करायचा. रोज मरे त्याला कोण रडे, ते सारखंच उपोषण करतात. सरकारने का तेवढंच काम करावं. मी मागे त्यांना सांगितलं ना, 288 जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना. अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या त्या मतदारसंघाची. लढा, हिंमत असेल तर 288, 80 तर लढून दाखवा. 8 तर निवडून येऊ दे काय, त्यांनी ते स्वीकारावं ना आव्हान. तर आरक्षणाबाबत आज विविध मागण्या होत आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. पण मागण्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसल्या पाहिजेत असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. मराठा, धनगर आणि ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत. मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहे, पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे. अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्दबातल करायचा, अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिळवणूक, एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नये. आणि म्हणून आज या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे.